महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनो, पालकांनो आणि माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार. गुरुकिल्ली फाउंडेशन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच स्पर्धा परीक्षांना विचारले जाणारे प्रश्न आपण आजही पाहणार आहोत. इतिहास विषयामध्ये NMMS या परीक्षेची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत. बघा, या ठिकाणी आपल्याला पहिलाच प्रश्न असा विचारलाय की खालील घटना कालानुक्रमे लिहा. हा प्रश्न आपण मागे यावर चर्चा केलेली आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असा प्रश्न असतोच. बघा, या ठिकाणी पुणे करार आहे, पेशावरचा सत्याग्रह आहे, दुसरी गोलमेज परिषद आणि क्रिप्स योजना. मग आपल्याला हे माहित असायला हवं की यातल्या अगोदरच्या घटनांचा क्रम कसा लावायचा, त्यासाठी थोडं वाचन असणं गरजेचं आहे. आता पेशावरचा सत्याग्रह जो आहे तो बघा 1930 मध्ये पेशावरचा सत्याग्रह हा झालेला आहे. बघा, तर हा सत्याग्रह कोणी सुरू केला तर त्यांचं नाव आहे सरहद्द गांधी. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे खान अब्दुल गफ्फार खान. त्यांना सरहद्द गांधी असं म्हणतात. सरहद्द गांधी. बघा, याची पार्श्वभूमी काय आहे तर महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती आणि या चळवळीचे पडसाद संपूर्ण भारतभर पडले होते. आणि हा जो पेशावर जे ठिकाण आहे हे पाकिस्तानामध्ये आहे आणि येथून सरहद्द गांधी यांनी सत्याग्रह सुरू केला होता. मग हा सत्याग्रह कधी सुरू केला पेशावरचा तर 1930 मध्ये सुरू केला. बघा, अजून आपण याविषयी जाणून घेऊयात. काय झालं की इथे सत्याग्रही इतके तीव्र झाले होते, त्या सत्याग्रहींचं जे आंदोलन आहे ते उधळून लावण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारने केला. मग यासाठी त्यांनी एका अधिकाऱ्याला त्यांच्यावर गोळीबार करायला सांगितलं सत्याग्रहींवर, आणि मग एका अधिकाऱ्याने यांच्यावर गोळीबार करण्यास नकार दिला. त्या अधिकाऱ्याला कठोर अशा प्रकारचं शासन ब्रिटिश न्यायालयाने केलं आणि असंतोष जास्तीच वाढत गेला. यानंतर गांधीजींना अटक करण्यात आली. त्यानंतर मात्र हे पडसाद अधिकच तीव्र झाले. अशा प्रकारे हा पेशावरचा सत्याग्रह होता. आता त्यानंतर बघा, दुसरी घटना कोणती आहे ती म्हणजे दुसरी गोलमेज परिषद. दुसरी गोलमेज परिषद झाली बघा 1931 मध्ये. गोलमेज परिषदा किती झाल्या तर एकूण 3 झाल्या. दुसऱ्या गोलमेज परिषदेचा जो उद्देश आहे तो उद्देश काय होता तर यामध्ये भारताला पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करण्यात आली होती. तिसरी घटना जी आहे ती पुणे कराराची आहे. 1932 साली पुणे करार झाला 1932 मध्ये. मग काय आहे पुणे करार? पुणे करार काय आहे तर पुणे करार यासाठी झाला होता बघा, अस्पृश्य समाजासाठी काही मतदारसंघामध्ये राखीव जागा ठेवण्याची मागणी या करारानुसार झालेली आहे. म्हणजे जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाच्या राखीव बाबी संबंधी हा करार आहे. त्यानंतर क्रिप्स योजना ही जी आहे ही आली होती बघा 1942 मध्ये. क्रिप्स योजना 1942 मध्ये आली होती. म्हणजे भारतात स्वतंत्र संघराज्याची निर्मिती करण्यात येईल, घटना समितीची स्थापना करण्यात येईल, घटना निर्माण करण्यात येईल, या प्रकारचे मुद्दे किंवा या प्रकारची आश्वासनं या योजनेने आपल्याला दिली. मग आपण जर विचार केला तर बघा 1930 अगोदर आहे म्हणजे ब अगोदर आला, नंतर 1931 क, नंतर 1932 आहे अ, आणि शेवटी क्रिप्स योजना ड म्हणजे ब क अ ड. पर्याय क्रमांक 2 मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न, महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सत्याग्रहाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही विचारले. कोणते उद्दिष्ट नाही? या ठिकाणी बाकी सगळे उद्दिष्ट आहेत पण एक नाहीये. सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे. बघा, सत्याग्रह शब्दाच्या याच्या रचनेमध्येच सत्याचा आग्रह आहे. कशाचा आग्रह आहे? सत्याचा आग्रह. आणि गांधीजींची हीच तत्वे होती, सत्याचा आग्रह आणि अहिंसा. मग न्यायाचा आग्रह धरणे, सत्याचा आग्रह धरणे, अहिंसेचा आग्रह धरणे हे मात्र चुकीचं नाहीये. म्हणजे उद्दिष्ट आहे अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मत परिवर्तन करणे. एखादा व्यक्ती जर अन्याय करीत असेल तर त्यांना समजावून सांगणे, हिंसा न करता.
अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय याची जाणीव करून देणे हे खटकते. हिंसा व असत्याचा वापराने न्याय मिळवणे. अहिंसेच्या मार्गाने सत्य व न्याय यांची जाणीव करून देणे मित्रांनो हे सुद्धा बरोबर आहे. चौथा पर्याय जो आहे ना तो खटकतोय. हिंसा व असत्याचा वापर करणे न्याय मिळवण्यासाठी, हिंसा व असत्याचा वापर करून न्याय मिळवणे हे कुठल्याच गांधीजींच्या तत्वात तर अजिबात बसत नाही आणि सत्याग्रहाच्या तत्वात बसत नाही. म्हणून हिंसा व असत्याच्या वापराने न्याय मिळविणे हे उद्दिष्ट असू शकत नाही, म्हणजे नाहीच. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असेल. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतील कोणते किल्ले जिंकून घेतले ते खाली दिले आहेत. त्यामधील चुकीचा पर्याय निवडा. तर यामध्ये चुकीचा जो पर्याय आहे तो पर्याय मी तुम्हाला सांगतो, तो आहे भुदरगड. पुढचा प्रश्न आहे सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. बघा, सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम हे युद्धतंत्र खालीलपैकी कोणी वापरले? बघा, हे युद्धतंत्र आहे. मग हे बँकिंग क्षेत्रामध्ये वापरला जाणारा शब्द आहे सेल्फ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. पण हे युद्धतंत्र खालीलपैकी कोणी वापरलं? तर सेल्फ डिपॉझिट लॉकर सिस्टीम हे युद्धतंत्र कोणी वापरलं? तर ते वापरलं बघा महाराणी ताराबाई यांनी. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. बघा, महाराणी ताराबाई कोण होत्या? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज भोसले हे गादीवर बसले आणि राजाराम महाराज भोसले यांच्या पत्नी म्हणजेच ताराबाई, महाराणी ताराबाई. आता ताराबाईंनी काय केलं? तर राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ताराबाईंनी हे मराठा स्वराज्य टिकवून ठेवण्याचा, त्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. बघा, मुघलांशी सतत 7 वर्षे, मुघलांशी आणि औरंगजेबाशी सतत 7 वर्षे लढा देणारी ही मराठा राज्यकर्ती होती, ती म्हणजे महाराणी ताराबाई. बघा, आणि हे कोण होत्या? तर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जे सरसेनापती होते हंबीरराव मोहिते, त्या हंबीरराव मोहितेंची मुलगी म्हणजेच महाराणी ताराबाई. आणि यांचं युद्धतंत्र कोणतं होतं? तर ते होतं सेल्फ डिपॉझिट लॉकर सिस्टीम. चला पुढे. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे? यामधून गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे? तर गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून विविध लेखांच्या द्वारे भाष्य केलेलं आहे, हे आपण पाहिलेलंच आहे. आणि शतपत्रे म्हणजे 100 पत्रे, 100 पत्रांचा संग्रह त्यांचा झाला, म्हणजे 100 लेखांचा संग्रह, त्याला शतपत्रे असं म्हणतात. पुढे बघा, पैशा संबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जातात? तर बघा, लक्ष द्या, आर्थिक समजले जाणारे प्रस्ताव यालाच राज्यशास्त्रामध्ये धन विधेयक असं म्हणतात. धन विधेयक हे धन विधेयक किंवा आर्थिक बाबतीतले जे प्रस्ताव आहेत किंवा कायदे आहेत ते सर्व लोकसभेत मांडले जातात. सर्वप्रथम लोकसभा आणि राज्यसभा संसदेचे 2 सभागृह आहेत, मात्र लोकसभेत धन विधेयक सर्वप्रथम मांडतात. इतर कुठलेही विधेयक कोणत्याही सभागृहात मांडलं तर चालेल, मात्र आर्थिक बाबी संबंधित जेही काही विधेयक किंवा जोही काही प्रस्ताव आहे मित्रांनो, तो सर्वप्रथम लोकसभेत मांडला जातो. राज्यसभेत मांडला जात नाही, स्थायी समितीत नाही, विधान परिषद नाही. जर महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला महाराष्ट्र विधिमंडळाचा, तर विधानसभेमध्ये धन विधेयक सर्वप्रथम मांडतात. आणि देशाचा जर विचार केला म्हणजे संसदेचा, तर संसदेच्या लोकसभा या सभागृहामध्ये धन विधेयक म्हणजे पैशा संबंधित विधेयक, आर्थिक विधेयक हे सर्वप्रथम मांडलं जातं. बघा, आपण थोडासा विचार करूया त्या बाबतीत की नेमकं लोकसभेबद्दल आपण आणखी थोडं जाणून घेऊयात. बघा, भारतीय संसदेचा जर आपण विचार केला, भारतीय संसद यामध्ये 2 सभागृह आहेत, आपल्याला सर्वांना माहित आहे. एक आहे, पहिलं सभागृह आहे बघा राज्यसभा,
राज्यसभा हे पहिलं सभागृह, म्हणजे त्याला काय म्हणतात, वरिष्ठ सभागृह म्हणतात. वरिष्ठ वरिष्ठ पण कसं आहे, तर द्वितीय आहे. वरिष्ठ सभागृह आहे मात्र द्वितीय आहे. आणि लोकसभा जी आहे, लोकसभा हे संसदेचं कोणतं सभागृह आहे, तर ते आहे कनिष्ठ सभागृह, मात्र प्रथम सभागृह आहे. मात्र प्रथम सभागृह आहे. बघा, राज्यसभा जी आहे त्या राज्यसभेची निर्मिती राज्यसभेची निर्मिती आहे ती घटनेच्या 80व्या कलमानुसार झाली. घटनेचे 80वे कलम. आणि आपण जर विचार केला तर लोकसभेची निर्मिती ही घटनेच्या 81व्या कलमानुसार झाली. आता या राज्यसभेमध्ये सदस्य किती असतात, सदस्य असतात बघा 250. आता लोकसभेत किती असतात, तर लोकसभेत असतात 550. या 250 मध्ये 238 जे आहेत ते 238 सभासद हे प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेच्या सभासदांकडून म्हणजे सदस्यांकडून, आमदारांकडून निवडून दिले जातात. तर यामधले जे 12 सदस्य आहेत ते कोण निवडतात, तर त्यांची निवड करतात राष्ट्रपती. मग हे 12 सदस्य कोणते असतात, तर हे साहित्य, क्रीडा, कला, संगीत, विविध अशा ज्या विषयी क्षेत्रे आहेत त्या क्षेत्रामधून निवडलेले कलावंत, श्रेष्ठ व्यक्ती हे सदस्य असतात 12. आता इथे सुद्धा बघा, इथे घटक राज्य जे आहेत ना, घटक राज्य, त्या घटक राज्यांमधून याच्यामध्ये 530 सभासद निवडून येतात. आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत, केंद्रशासित प्रदेश, त्या केंद्रशासित प्रदेशांद्वारे 20 सभासद निवडून दिले जातात. म्हणजे बघा, हे जे सभागृह आहे ना, हे प्रत्यक्ष जनतेने निवडून दिलेल्या सभासदांचं आहे. प्रत्यक्ष जनतेने आणि हे प्रतिनिधींनी निवडून दिलेल्या सभासदांचं सभागृह आहे. मग प्रत्यक्ष जनतेने निवडून दिले हे सभागृह. म्हणून बघा, आर्थिक जेवढे काही विधेयक आहेत ना, आर्थिक विधेयके किंवा धन विधेयके ही सगळी लोकसभेत सर्वप्रथम मांडली जातात. आता लोकसभेत जर एखादं आर्थिक विधेयक मांडलं, मग ते त्यानंतर लोकसभेच्या संमतीनंतर राज्यसभेकडे पाठवलं जातं. आणि राज्यसभेकडे पाठवल्यानंतर राज्यसभा जास्तीत जास्त 14 दिवस याला विलंब करू शकते. या विधेयकाला 14 दिवसानंतरही राज्यसभेने जर हे एखादं विधेयक, धन विधेयक मान्य केलं नाही, संमत केलं नाही, तर लोकसभा ते संमत करू शकते किंवा लोकसभेकडे ते विधेयक घेऊ शकते. एवढंच नाही तर राज्यसभेने कोणत्याही सुचविलेल्या सूचना किंवा दिलेले सल्ले, सजेशन्स हे विचारात घ्यायचे अथवा नाही घ्यायचे, हा सर्व अधिकार हा लोकसभेलाच आहे. तर अशा प्रकारे धन विधेयकावर चर्चा आपण केली. धन विधेयक किंवा वार्षिक अंदाजपत्रक हे लोकसभेतच सर्वात पहिलं मांडलं जातं. मित्रांनो, मला अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल. चला आपण आपल्या प्रश्नपत्रिकेकडे वळूयात. या पद्धतीने जर आपण आपला विश्लेषण सुरू ठेवलं तर नक्कीच यावरचे आधारित कुठले प्रश्न आले तर त्याचे उत्तर आपल्याला लवकर येतीलच. तर पैशासंबंधी आर्थिक विधेयक, जे आर्थिक मांडले जाणारे विधेयक, ते सर्वप्रथम लोकसभेत मांडले जातात. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या एकूण सदस्य संख्येच्या टिंबटिंब टक्क्यापेक्षा अधिक असणार नाही. बघा, प्रश्न क्रमांक 52 आहे. अधिक असणार नाही किती, तर 10% असू शकतं. बघायचं उत्तर केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे त्यामध्ये जी संख्या असते केंद्रीय मंत्रिमंडळ, ती लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% अधिक असणार नाही. हे करेक्ट पर्याय मित्रांनो याचा. पुढे, मुंबई उच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या प्रदेशासाठी नाही, तर मुंबई उच्च न्यायालय हे अंदमान निकोबार बेटे यांच्यासाठी किंवा या प्रदेशासाठी नाहीये.
पुढे बघा, खालीलपैकी कोणता अधिकार राज्यपालांना नाही म्हटलंय? राज्यपालांना नाही. कोणता अधिकार नाहीये राज्यपालांना? राज्यपालांचे अधिकार, राष्ट्रपतींचे अधिकार, पंतप्रधानांची कार्ये यावर प्रश्न विचारले जातात. विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे. बघा, विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे, विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे, कायदा निर्मितीसाठी अध्यादेश काढणे, मंत्रिमंडळातील सदस्य ठरविणे. तर याचा पर्याय आहे 4 नंबर. कारण मंत्रिमंडळातले सदस्य ठरवण्याचा अधिकार हा त्या मुख्यमंत्र्यांना असतो, किंवा जो काही नेता असतो विधिमंडळाचा, मंत्रिमंडळाचा, त्याच असतो. हा ठरवण्याचा अधिकार, मंत्री ठरवण्याचा अधिकार मात्र राज्यपालांना नाहीये. हा, विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे. बघा, एखादं विधेयक ज्यावेळेस विधानसभेमध्ये मांडलं जातं, त्यानंतर विधान परिषदेमध्ये त्याला मान्यता मिळते आणि त्यानंतर त्यावर राज्याच्या त्या राज्यपालाची सही होते, म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर होतं. जसं की संसदेमध्ये लोकसभा, नंतर राज्यसभा, नंतर राष्ट्रपतीकडे विधेयक जातं, त्याच पद्धतीने राज्याची सुद्धा रचना आहे. विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे. बघा, काही आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा काही महत्वाची घटना असेल तर याबाबत विधिमंडळाचं अधिवेशन म्हणजे दोन्हीही सभागृहाच्या आमदारांना अधिवेशनामध्ये बोलवण्याचा अधिकार जो आहे तो राज्यपालांना आहे. कायदा निर्मितीसाठी अध्यादेश काढणे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादा अध्यादेश जर काढायचा असेल, अधिसूचना काढायची असेल, तर त्याचा अधिकार राज्यपालांना आहे. मात्र मंत्रिमंडळातील सदस्य, सभासद किंवा सदस्य ठरवण्याचा अधिकार राज्यपालांना नाही. चला पुढे, खालीलपैकी कोणता विषय संघ शासन व राज्य शासन दोन्हीकडे आहे? संघ शासन व राज्य शासन म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन या दोन्ही सूचींमध्ये कोणता विषय आहे? तर तो आहे बघा शिक्षण. पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी आपण थांबूयात. पण आपण आता इतिहास विषयाचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचं विश्लेषण केलं आहे. यानंतर काही इतिहासाचे पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघूयात. धन्यवाद.